माफ करा, थोडे तुकड्याने बोलेन मी. असं काही ठरवून मी काही बोलणार नाही आहे आणि माझ्या अनुभवावर बोलेन. तात्विक दृष्ट्या असं काहीच नाही माझं. आज माझं वय 75 आहे. दिलीपराव आणि आम्ही एकाच वर्षी जन्मलो आहे, 1950 मध्ये. आपण सारखेच होतो. या 75 वर्षाच्या आयुर्मानामध्ये राजकीय दृष्ट्या अनेक सरकार पाहिले आम्ही, अनुभव घेतले. हे विद्यमान सरकार, भाजप मोदी सरकार, खास म्हणून मोदी सरकार म्हणेल मी, कल्पना नव्हती केली इतकी व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन सुंदर. अगदी मी थक्क झालो. खरं सांगायला म्हणजे मी मूळचा काँग्रेसी, खानदानी काँग्रेसी. माझे वडील काँग्रेसचे, मी काँग्रेसचा. अजूनही ज्ञानोदयामध्ये जेव्हा नेहरूंवर जेव्हा टीका होते तेव्हा मी थोडासा अत्यवस्थ होतो. मला चांगला नाही वाटत ते पंडित नेहरू, कारण की पंडित नेहरू बद्दल मी खूप काही वाचलाय आणि खूप काही मदत करलाय. तरी पण ज्ञानोदयामध्ये मी जेव्हा प्रवेश केला आणि इथलं जेव्हा वातावरण पाहिलं, इथे यायच्या आधी, ज्ञानोदयामध्ये यायच्या आधी मी भाजपाचा घोर विरोधक, मनुवादी लोक, चड्डीवाले लोक, असे सर्व मी पण बोलायचो. आणखी एक मला थोडासा अनुभव सांगतो मी. माझे वडील रामटेकला होते, तर एका संघाच्या बौद्धिकामधनं मला बाहेर घालवण्यात आलं होतं. तो का घालायचं माहिती नाही, पण ते थोडंसं शल्य होतंच मनात ते. पण जेव्हा मग मी इथे ज्ञानोदय मी जॉईन केला, आणि ज्ञानोदय जॉईन कसा काय केला माहिती आहे, मला वाटतं आचार्य गोखले साहेबांनी रिकमेंड केलं आणि मी इथे आलो. चला म्हटलं आपण टाइमपाससाठी, घर जवळच होतं माझं. पण मी इथे पाहिलं, तुलना मी जेव्हा करायला लागलो, मी सगळीकडे लागलो. मला दिलीपराव नेहमी म्हणतात की हा मारू ऑलराऊंडर आहे, सगळ्या संघटनेमध्ये फिरून सगळे आलेले आहे, असे नेहमी म्हणतात. मला जाहीरपणे म्हणतात मला, आणि खरी गोष्ट आहे. मी इथल्या लोकांचं एकंदर वातावरण पाहिलं, विचारधारा पाहिली, एक संघटन एक कौशल्य पाहिलं, आणि बौद्धिक प्रामाणिकपणा, सज्जनता. अरे मी एकदम बाहेरच्या संघटनेमध्ये मला अनुभव आहे की नुसती झुंडशाही आणि गुंडशाही. अरे इथे म्हटलं हे वेगळंच वातावरण आहे सगळं. आणि मी इथे मला वाटतं 2007 मध्ये जेव्हा आलो तेव्हापासून आजपर्यंत मी इथे आहो आणि इथलंच झालो आता असं समजा. मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या आधी मी फार निराश झालो होतो. ते काँग्रेसच्या राज्यामध्ये काय मोठ्या प्रमाणामध्ये काय ढोबळेबाज, काय घोटाळे. अरे दर 2-4 दिवसांत घोटाळे, प्रचंड घोटाळे. मी समजून उतरलो की असंही चालत आहे, असंच असते. सत्तेमधले लोक असेच असतात आणि आपल्याला सांगून घेतलं पाहिजे. घोटाळेबाज सरकार, सगळं भ्रष्टाचार, जिकडे तिकडे सगळी वाह्यातपणा, सगळं हे माझ्यामध्ये पूर्ण होतं. पण मोदी सरकार जेव्हा राज्यावर आलं, सत्तेवर आलं, थोडंसं मला सुरुवातीला मोदींचं मला हिटलरशाही सारखं थोडंसं वाटलं होतं. म्हटलं मोदी हिटलरचे गुण आहेत त्याच्यामध्ये. पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, काहीतरी वेगळंच आहे, ते वेगळं परिवर्तन होत आहे हळूहळू. आणि आज पाहतो मी या थक्क झालं. ग्रेट, खूप परिवर्तन झालं भारतामध्ये. अरे नागपूर शहर पूर्ण बदलून गेलं. वरून जर पाहिलं तर नागपूर आहे की टोकियो आहे, जपान आहे असं वाटते पूर्ण. अरे फक्त माझे जुने काँग्रेसवाले मित्र अजूनही मोदी
सरकारला शिवाय देतात, मोदीला शिवाय देतात. अरे बेळगाव लोकांना म्हटलं अरे फक्त नागपूरचं चित्र बघाय, अरे 10 वर्षात परिवर्तन, अरे काय शिवाय देतात, काय फालतू बोलताय, डोळे उघडे करून बोला निर्बुद्धासारखे. लोकसभेमध्ये पण गेले, आता याच्यातही गेले, नुसती शिवे झाली, बाकी काही नाही. आता त्यांच्याजवळ काही उरले नाही. अरे म्हटलं माझे मुद्दे आहेत, माझे मुद्दे आहेत, मी या सरकारला समर्थन देण्यामागे आणि यांची प्रशंसा करण्यामध्ये मुद्दे तुमच्याकडून काय झाला, काही नाही, काही नाही. एक मला अकोल्याचा माझा मित्र आहे सरपंच, बहुतेक काँग्रेसचा फार जुना हे आहे कार्यकर्ता, तो सत्तर रोज फोन करायचा मला आणि नुसतं मोदींना शिव्या द्यायचं. म्हणजे हे त्याच्या शिव्याशिवाय दुसरं काही असेल तर काही बोल घेतं बरोबर. तर अनेक मी आता जुने जे काँग्रेसची लोक त्यांच्यापासून आता दूरच राहा, कारण की त्यांच्याकडे काही राहिलं नाही, काही राहिलं नाही त्यांच्याकडे. सांगण्याचा मुद्दा हा की मोदी सरकारची गेल्या 10-15 वर्षाची जी वाटचाल आहे थक्क करणारी आहे, अक्षरशः थक्क करणारी आहे. आणि नक्की माझ्या अनुभवावरून सांगतो मी, याच्या मागे पूर्ण संघाच्या पाठवा आहे. तमाम बौद्धिक लोक, अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, इंजिनियर, प्रत्येक डिपार्टमेंटचे वगैरे समजलं का, यांनी हे मॅक्झिमम हे पुष्कशी मी पाहिले आहेत, ते भाजप ते नसतील पण भाजप प्रेमी आहेत, संघ प्रेमी पण आहेत. संघात प्रत्यक्ष नाही आहे पण ते संघाच्या विचाराचे आहे. आणि जो चमत्कार जो झाला आहे की आपलं सरकार सत्तेवर आल्यावर, आपला पंतप्रधान सत्तेवर आल्यावर आपण काय करू शकतो, देशाला आपण काय घडवू शकतो याचे उत्तम उदाहरण जसं जर्मनीमध्ये झालं होतं. जो माहोल हिटलर विचार केला होता त्यावेळेस, बघा का, देशाबद्दलची प्रीती, देशाला पुढे नेण्याबद्दल, प्रगती करण्याबद्दलची जी आहे ती मोदी सरकारने आज मी अनुभव घेतोय, तेच वातावरण बघा. प्रत्येक राजकीय पुढारी, मंत्री संत्री किती बोलतात हो, किती बोलतात. भाजपच्या सरकारचा कोणी मंत्री असा जाहीरपणे बोलत नाही, कधी पाहिलं नाही, नुसतं काम करतात. मंत्रीपदाची शपथ घेतली बरोबर मोदींनी जे भिडवलं सगळ्यांना कामावर, त्याचा हा चमत्कार. स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेशन, तक्रारीची दबाव पूर्ण, योजना, सरकारी कर्मचाऱ्यांचा लोकांशी संबंध, ह्या सगळ्या मी गोष्टी अनुभवतो मी. खूप मी फिरतो मी माझ्या कामानिमित्त. अरे आता पटवारी आता पैसे घेत नाही माझ्याकडे, 7-12च्या उताराला 50 रुपये द्यावं लागायचे, जमलं का, नाही नाही साहेब नाही आहे, आम्हाला पगार मिळतो वगैरे, बरोबर, जे काही आहे ते. पटवारी वगैरे एकदम सीतामढी पोलीस स्टेशन मध्ये 1-2-3 जाणार प्रसंगाला या साहेब बसा, खुर्ची देतात, पाणी पाजतात, बघा. असा कधी अनुभव नाही पाहिला मी आता. जिथे जातो तिथे खूप प्रचंड बदल झालेला, लोकांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला, लोकांचे. आणि योजना पण किती, माझी घराच्या समोरचा रोड कधी झाडला जात नव्हता, आता रोड चकाचक. कुठून आलं फार अपघात सगळं बदलतं एकदम, आणि एकदम मजेशीर सुंदर. हे जग सुंदर करण्यामध्ये, काही म्हणा भारत सुंदर करण्यामध्ये विद्यमान सरकार, आता संघ प्रेरित म्हणून संघाचा माणूस मोदी, भाजप, मी तर खूप काही याची म्हणजे प्रशंसा करेन आणि खूप माझं संघ सरकारच्या बद्दल की असं पण सरकार असते ही मी कधी कल्पनाच केली नव्हती. हमेशा हे पण हा चलता आहे, सरकार अशीच चिंता आहे, सरकार असेच करतो, असंच असतं वगैरे. पण नाही, चमत्कार पण घडतो. अपेक्षेपेक्षा मी पाहिलं नाही इतकी प्रगती या सरकारने घडून आणलेली आहे समाजामध्ये. एक माझी एक फक्त शेवटची एक इच्छा आहे की आता झालं हिंदुत्व खूप झालं, आता भारतीयत्व आलं, आता संघाने हे म्हणायला पाहिजे, विश्वमय झालं पाहिजे आता की बाई आता हिंदुत्व नाही, आपण सगळे भारतीय आहोत. हिंदुत्वाची आता हे जाऊ द्यायची, आता तो सोडून द्यायचं त्याने, आणि जमलं तर मुसलमानाला जवळ करायचं.
मुसलमान काही माझे मित्र आहेत, ते पर्सनल चांगले असतात ठिकाणी, पण तिकडे त्यांच्या जमातीमध्ये घुसले की त्यांचे डोकंच खराब होतात. त्यांना जवळ करा. आणि मला वाटतं संघाची एक विंग पण आहे मुसलमानांच्या बद्दल आहे, पण त्यांना एक जवळ करा. तसे काही ते हे नाही आहे बघा, मुसलमान पठाण हे जे आहे ना असे लोक आहेत माझे मित्र, अरे आपल्या हिंदुत्वापेक्षा झाले, पण माहिती आहे डोके फिरले त्यांचे. आणि हे आहेत नाही काँग्रेसवाले, त्यांना पिटवणारे माहिती आहे आपल्याला सगळं, ती पण तशी हुशार आहे. तर बस एवढी माझी अपेक्षा आहे की जो भारताची जी वाटचाल आहे मोदी सरकार आणि त्याच्या मागे संघाची प्रेरणा, पूर्ण संघाचे लोक आहेत त्याच्यामध्ये, पूर्ण कल्पना मला तर बघा मोदीचा पाठबळ संघच आहे, प्रश्नच नाही. आणि असे देशभक्त लोक ज्या देशात राहतील त्या देशाचं भविष्य उज्ज्वल राहील. धन्यवाद.